धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरून वाद निर्माण झालाय। धारावीतील तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती आहे। नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता कारवाईला स्थगिती देण्यात आली। जमावाला घरी जाण्याचं पोलिसांचं आवाहन आहे। धारावीत तब्बल 2 तास तणावाची परिस्थिती होती, मात्र त्यानंतर नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारवाईला स्थगिती देण्यात आली। जमावाला घरी जाण्याचं पोलिसांचं आवाहन आहे। धारावीमध्ये तब्बल 2 तास तणावाची परिस्थिती होती। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतात। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील। महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे। एका बाजूला संविधान बचाव या नावाने भुंकत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली। मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या। ही जी काय अरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी। हे आमचं हिंदू राष्ट्र आहे। एखादी बाब कुठे घडली असेल, मग ती कुठल्याही धर्माच्या कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये असेल, ती चुकीची असेल, धार्मिक भावना दुखावणारी असेल, तर त्याचा तातडीने निषेध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो। नितेश राणेंनी अलीकडच्या कालावधीमध्ये केलेलं वक्तव्य थेटपणाने मशिदीमध्ये जाऊन अमकं करू तमकं करू, या गोष्टी चुकीच्या आहेत। या देशामध्ये संविधान आहे, कायदा आहे, आपापलं मत मांडण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे, पण आपल्या कुठल्याही वक्तव्यातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली पाहिजे। या संदर्भात प्रसाद लाड आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी लिहून दिल्यानंतर जर त्यास येऊन जर लोकांमध्ये बोलणार असतील की हे आम्ही पाडायला देणार नाही, तर लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो। आज महापालिकेने कारवाई थांबवली, परंतु 7 दिवसानंतर ही कारवाई जर महापालिकेने केली नाही किंवा ज्या पद्धतीत त्यांनी लिहून दिलंय त्यांनी स्वतःहून केली नाही, तर त्या विरोधात आम्ही पोलीस आणि महापालिकेकडे दाद मागूच, परंतु त्या व्यतिरिक्त आम्ही हिंदू समाज म्हणून देखील रस्त्यावर उतरू, हे तुम्हाला आज इथे सांगू इच्छितो। बांधकाम किती जुनं होतं, आत्ताच तोडायचा निर्णय का घेतला, त्याच्यामागे काय राजकीय भूमिका होती। जर बांधकाम 15-20 वर्ष जुनं आहे, 20 वर्षानंतर महानगरपालिकेला जाग येते। असं तर तुम्हाला अनधिकृत मध्ये अर्धी मुंबई साफ करावी लागेल। तर यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहेत। अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये सांगण्यात आलं होतं, त्याची कारवाई देखील पीएमसीने मागच्या काळामध्ये सुरू केली होती। त्यावेळेस अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल। आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो। त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून
कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही. मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.